अध्यक्ष महोदय, महसूल प्रभागाच्या सन 2024-25च्या अर्थसंकल्पीय मागण्या संदर्भात आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे। या ठिकाणी सन्मान्य सदस्य माननीय विरोधी पक्ष नेते माननीय विजयभाऊ वडेट्टीवार, माननीय अतुल भातखळकरजी, माननीय जयंत पाटील साहेब, माननीय संजय रायमुलकरजी, माजी मुख्यमंत्री सन्मान्य पृथ्वीराज चव्हाण साहेब, माननीय प्रकाश आवाडेजी, माननीय बाळासाहेब आजबेजी, माननीय सुनील प्रभुजी, आशीष जायसवालजी, अमीन पटेलजी, प्रशांत ठाकूरजी, माननीय रोहित पवारजी, श्रीमती यमिनीताई जाधव, माननीय कैलास गोरंट्यालजी, इतर सन्मान्य सदस्यांनी या वेगवेगळ्या विषयामध्ये आपल्या काही सूचना विभागाला केलेल्या आहेत। निश्चितपणे विभागाच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्याबद्दलच त्यांच्या या सूचना अतिशय महत्त्वाच्या आहेत। अध्यक्ष महोदय, प्रामुख्याने सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी सातारा जिल्ह्यातील कोयना भागातील कादरी खोऱ्यातील सह्याद्री खोऱ्यातील झाडानी महाबळेश्वर तालुक्यातील एका उच्चपदस्थ व्यक्तीने 640 एकर जागा अतिशय स्वस्त दराने देण्यासंदर्भात अध्यक्ष महोदय या ठिकाणी चौकशी करण्याची मागणी केलेली आहे। अध्यक्ष महोदय, हे प्रकरण जे आहे ते 2004 सालापासून आहे। त्यावेळी अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या काही जमिनी खरेदी करत मग सातत्यानं त्याच्यामध्ये अनियमित होताना लक्षात आल्यानंतर या संदर्भामध्ये आपण त्याची चौकशीचे आदेश दिले आणि आता जिल्हाधिकारी साताऱ्याकडे या संदर्भामध्ये अनधिकृत बांधकाम धारकांना महाराष्ट्र राज्य नियोजन विकास महामंडळाच्या नियोजन प्राधिकरणाने त्यांना नोटीस बजावलेली आहे। अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये खरं म्हणजे इतक्या वर्षाचं प्रकरण आहे 2004 सालापासून। त्या प्रकरणामध्ये खरं म्हणजे आतापर्यंत पूर्वीच्या महसूल मंत्र्यांनी चौकशी करण्याची गरज होती, त्यांनी का डोळजा केला अध्यक्ष महोदय माहीत नाही। पण अध्यक्ष महोदय, आता या विषया संदर्भामध्ये आता अपर जिल्हाधिकारी साताऱ्याकडे यांच्याकडे अंतिम सुनावणी करता ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। त्यामुळे शासनाचा कुठला हस्तक्षेप नाही याच्यामध्ये। हे प्रकरण आताचं नाही आहे, जे भासवण्याचा प्रयत्न होतो की आता हे असं घडलं आहे तसं वेगळं काही त्याच्यामध्ये काही वेगळं काही शासनाची भूमिका आहे। म्हणून अध्यक्ष महोदय, मी निश्चितपणे आपला सांगू इच्छितो की या प्रकारामध्ये जर अनियमितता झाली असेल, जे दोषी असेल, मान्य अपर जिल्हाधिकारी यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निश्चितपणे या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय कारवाई केली जाईल। अध्यक्ष महोदय, या बाबतीमध्ये विशेष करून धारावी पुनर्वसन प्रकल्पाबद्दलही चर्चा झाली। तर धारावी पुनर्वसन धारावीच्या त्या ठिकाणी जमिनी खाजगी विकासकाला दिल्यात। याच्यामध्ये परवा दिवशी अध्यक्ष महोदय चर्चा करताना माजी महसूल मंत्र्यांनी याच्या संदर्भात बाळासाहेब थोरातांनी काय आरोप केलेत, आजही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सांगितले। अध्यक्ष महोदय, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक तो पब्लिक व्हायटल प्रोजेक्ट म्हणून तो घोषित करण्यात आला होता आणि हा प्रकल्प जो आहे हा राज्य सरकारची जी भागीदारीची कंपनी आहे, ज्याच्यामध्ये धारावी पुनर्वसन प्रकल्पामध्ये राज्य सरकारचे मावट 26% आहे आणि खाजगी विकासाचे 74% आहे। या अनुषंगानं अध्यक्ष महोदय ही 25% कब्जा हक्काची किंमत घेऊन मंत्रिमंडळाच्या मान्यतेनं अध्यक्ष महोदय ही जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्पाला दिलेली आहे। असं काही भासवण्याचा प्रयत्न होतो की याच्यामध्ये काही फार भानगड आहे, याच्यामध्ये काही गोंधळ आहे। बाबा तर इथपर्यंत गेले की ऑक्टोबरमध्ये सरकार आल्यानंतर आम्ही चौकशी करू। मग ते स्वप्नरंजन बाबा आपण सोडून दिलं पाहिजे। शेवटी या सरकारमध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये आम्हीच त्या ठिकाणी असणार आहोत आणि आपण समोर असणार आहोत आणि म्हणून तो आम्हाला पूर्ण विश्वास आहे। आम्हाला त्याबद्दल तुमच्या मनात शंका आहे नाही? असं आहे की मी मागच्या आठवड्यात म्हटलंय अपघाताने मिळाली यश तुम्हाला, फार भोळून जाऊ नका तुम्ही।
लोकांच्या नेगेटिव्ह जो काही तुम्ही नेगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही ज्या पद्धतीने लोकांची दिशाभूल केली, ती दिशाभूल आता या निवडणुकीत होणार नाही. तुमचं अध्यक्ष महोदय म्हणून आता सन्मान्य आमचे मित्र अनिल देशमुख साहेब आता ते बसून बोलले पण हरकत नाही, ते माझे चांगले स्नेह आहेत, माझे चांगले मित्र आहेत. पण अध्यक्ष महोदय, हा जो काही सरकारला फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे, याच्यामध्ये फार मोठी अनियमितता झाली, अशा प्रकारचं जे चित्र रंगवलं जातं, तो सरकारचा प्रकल्प धारावी पुनर्वसनात जो आहे त्याला ही जमीन त्यावेळी मंत्रिमंडळाच्या मांडणीतून हस्तांतर केलेली आहे. आणि त्यामुळे याच्यामध्ये कुठं गैरव्यवहार झाला अध्यक्ष महोदय, अशा प्रकारचं जे चित्र सांगण्याचा रंगवण्याचा प्रयत्न होतो आहे. असं आहे, तो साताऱ्याच्या प्रकरणामध्ये असेल, धारावी पुनर्वसनाच्या प्रकल्पामध्ये असेल, आणि मालींची जी जमीन इंडियन फार्मरचा आपण बाबा उल्लेख केलेला आहे, हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे. याच्यामध्ये सुनावणी सुरू आहे. त्याच्यामध्ये जो निर्णय आपण घेतला होता, नंतर ज्या त्रुटी लक्षात आल्यानंतर अतिरिक्त मुख्य सचिवांना ते परत तपासायला सांगितलं आपण, आणि ते आता पुन्हा रिव्ह्यूमध्ये आपण पुन्हा घेतलेलं आहे की याच्यामध्ये काही शासनाचं नुकसान होतं का, शासनाचं काही त्याचे काय शासनामध्ये त्यामध्ये काय नुकसान होत असेल तर मग त्याचं फेरविचार करण्याची आवश्यकता आहे. म्हणून त्याच्यामुळे अंतिम निर्णय झालेला नाही आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये ज्या काही गोष्टी शासनाच्या स्तरावर आपल्याला करायच्या आहेत की ज्यामुळे एक्सचेकरचं नुकसान होऊ नये, राज्याचं नुकसान होऊ नये, याची पूर्ण खबरदारी आपण या ठिकाणी अध्यक्ष महोदय घेतलेली आहे. प्रकल्पामध्ये जो मूळ टेंडर होतं त्यामध्ये कुर्ल्याची जमीन होती का, हे नंतर जमिनी आपण त्यात घातलेल्या आहेत. तर मूळ जर आपण मूळ टेंडरमध्ये ती जमीन असेल तर दुसऱ्या कोणीतरी कमी किमतीमध्ये बीड केलं असतं. हे मूळ टेंडरमध्ये ही जमीन नसताना तुम्ही अनेक जमिनी, मग खारल्यांची जमीन आहे, देवनारची जमीन आहे, मुलुंडची जमीन आहे, हे घालून वाढवायचा प्रयत्न करताय. तिथं धारावीमध्ये तिथल्या तिथं पुनर्वसन होणं शक्य आहे, बाहेरच्या जमिनी कशाला देत आहे. TDR बद्दलचा निर्णय घेतला तो फार मोठा निर्णय आहे, फार प्रचंड मोठा विषय आहे. अगदी फार साधा निर्णय असा आहे, काहीच झालं नाही असं भासवायचा कृपा करून प्रयत्न करू नका. किंवा याबद्दल एक वस्तुस्थिती सगळी मांडा ना. एक श्वेतपत्रिकेची मागणी केलेली आहे, मूळ टेंडरमध्ये किती जमीन होती, नवीन तुम्ही किती देत गेला, आता आणखी किती देणार आहेत, किती फायदा होणार आहे. अध्यक्ष महोदय, की महसूल विभागाच्या संदर्भात जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला गेला आहे की धारावी पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात एक स्वतंत्र चर्चा आपल्याला करता येईल की त्या चर्चेच्या अनुषंगिक त्या निविदा कशा निघाल्यात, काय निघाल्यात, त्यामध्ये काय त्यामध्ये करता येईल का, कोणते निकष अध्यक्ष महोदय निश्चित करण्यात आले होते. अध्यक्ष महोदय, ही मुळातच ही पशुसंवर्धन खात्याची जागा होती आणि ही जागा नंतर मग अशा पद्धतीने या पुनर्वसन प्रकल्पाला उपयुक्त आहे म्हणून आपण अध्यक्ष महोदय ती जागा पशुसंवर्धन खात्याकडून, दुग्ध विकास खात्याकडून महसूलला देण्यात आली आणि महसूलकडून त्या प्रकल्पाला देण्यात आले. आता या मूळ आपण जे मुद्दा उपस्थित केलेला आहे की मूळ त्याच्या प्रकल्पाची ज्यावेळी निविदा प्रसिद्ध झाली, मग त्या निविदेमध्ये ही जागा दाखवण्यात आली होती का अध्यक्ष, तो तपशील आज त्या विभागाची जबाबदारी माझ्याकडे नसल्यामुळे मला माहीत नाही. पण निश्चितपणे आपण जे काही मुद्दा उपस्थित केलेला आहे संबंधित मंत्री महोदयांना, त्याबद्दलची निश्चित आम्ही आपल्याला अधिक माहिती कळवण्याबद्दल त्यांनाही सांगण्यात येईल. अध्यक्ष महोदय, अन्य मान्य अतुल भतकळकर साहेबांनी काही मुद्दे उपस्थित केलेत. निश्चितपणे सुलभता यावी कामकाजामध्ये म्हणून त्यांनी चांगल्या सूचना केल्यात. पण मला वाटतं विस्ताराने सांगण्यापेक्षा 4 मत, पण मला वाटतं एक बैठक आपल्या समवेत आपल्या नाही भतकळकर साहेबांची अध्यक्ष महोदय, त्यांनी त्याबद्दल जी काही मागणी केली निश्चित आपण त्याबद्दल विचार करू. अध्यक्ष महोदय, संजय केळकर साहेबांची काही मागणी होती, ज्या सन्मान्य सदस्यांनी या बाबतीमध्ये मागण्या केलेल्या आहेत. मग संजय जयस्वाल साहेबांच्या वाळू धोरणाबद्दल काही चांगल्या सूचना केल्या त्यांनी. आपण या माफियाचं उच्चाटन करण्यासाठी जे प्रयत्न करतो आहे त्याबद्दलही वेळोवेळी त्याच्यामध्ये अनेक वर्षाची किडलेली व्यवस्था आहे. मी मागच्या वेळी सभागृहात मी त्याचा उल्लेख केला होता आणि म्हणून याच्यामध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आपण प्रयत्न करतो अध्यक्ष महोदय की सामान्य नागरिकाला सुलभतेने वाळू मिळावी, घरकुल योजनेच्यामध्ये वाळू त्या घरकुल धारकाला वाळू मोफत मिळावी, असे सगळे प्रयत्न अध्यक्ष महोदय यामध्ये आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि वेळोवेळी येणाऱ्या अडचणी ज्या आहेत अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये आपल्याला कार्यवाही करण्याबद्दल आलेल्या सूचनेच्याबद्दल आम्ही नेहमीच सतर्क राहून आपण कारवाई करत आलेलो आहोत. अध्यक्ष महोदय,
ज्या ज्या सन्मान्य सदस्यांनी चर्चेत भाग घेताना ज्या सूचना केलेल्या आहेत, निश्चितपणे त्यांची एक बैठक अधिवेशनापूर्वीच घेऊन त्यांना मी या सगळ्या विषयाबद्दल निश्चितपणे बोलावं, त्यांना अवगत करीन. माननीय आशिष जयस्वाल साहेब मी एक उल्लेख केला आहे, ज्या ज्या सन्मान्य सदस्यांचा मी पुन्हा या ठिकाणी सांगतो की त्यांना बोलावून आपण चर्चा करू. परंतु एक सांगतो अध्यक्ष महोदय की या निमित्तानं ज्या गोष्टीच्या संदर्भामध्ये, विशेष करून जमिनीच्या संदर्भामध्ये ज्या ठिकाणी काही आरोप करण्याचा प्रयत्न झाला, मला वाटतं महसूल खातं हे अतिशय पारदर्शक पद्धतीने काम करतं. यापूर्वीच्या बिल्डरांना दिलेल्या काही परवानग्या याचं आता पुनर्वलोकन सुरू आहे, त्याची आता चौकशी सुरू झालेली आहे. आता या संबंधीमध्ये ज्या अनियमितता आढळलेल्या आहेत त्यासुद्धा लवकरच मला वाटतं जसं बाबांनी मागणी केलेली आहे तशी एखादी श्वेतपत्रिका आपण निश्चितपणे काढू. म्हणजे यापूर्वी जे घडलं आहे आणि ते आता मला वाटतं अध्यक्ष महोदय जे काही झोपेचं सोंग घेतला ज्या लोकांनी घेतलेला आहे त्यांनासुद्धा याबद्दल केव्हा तरी आता जनतेला उत्तर द्यावे लागतील. निश्चितपणे आम्ही त्याची श्वेतपत्रिका काढू. जिथे धारेबद्दल बाबा आपण विनंती केलेली आहे त्याची आपण या निमित्तानं निश्चितपणे सरकारला काही या ठिकाणी कुठल्या प्रकारचं लपवायचं नाही आहे. आम्हाला काही कोणता अमर बिल्डर असेल का आणखीन कोणता बिल्डर आहे त्याला पाठीशी घालायचं नाही आहे. म्हणून मी अध्यक्ष महोदय महसूल खात्याच्या ज्या मागण्या आहेत 2024 करता दत्तमय भारतीय अंतर्गत बाबीसाठी ₹5,460 कोटी 27,41,000 रकमेच्या अर्थसंकल्पीय मागण्या सभागृहात सादर करण्यात आलेल्या आहेत त्या आपण मान्य करत अशी सभागृहाला मी विनंती करतो. त्याच पद्धतीने महसूल विभागाच्या महसूल प्रभागाकरिता 2024 करता दत्तमय भारत अंतर्गत बाबीसाठी ₹4,762 कोटी 5,39,000 रकमेच्या अर्थसंकल्पीय मागण्या सभागृहात सादर करण्यात या ठिकाणी मी मांडतो. त्यालाही सभागृहाने मान्यता द्यावी अशी आपल्याला मार्फत सभागृहाला विनंती करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.